मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे युनिक इन्फॉर्मेशन हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर। अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आपल्या सर्वांकरिता आहे। कितीही जुनी ॲसिडिटी जर असेल तर ती कायमची नेहमी करता बंद होईल हे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगतो। त्याचबरोबर सतत राहणारी ॲसिडिटी आणि यामुळे शरीरात होणारे पित्ताचे खडे हे सुद्धा पूर्णपणे निघून जातील। त्याचबरोबर या उपायाने पोटाशी संबंधित जे काही आपले आजार आहेत छोटे मोठे ते आजार पूर्णपणे बरे होतील। आपली पचन क्रिया ही चांगली वाढेल। तर असा हा जबरदस्त उपाय आहे। ॲसिडिटी करता आपण अनेक प्रकारच्या टॅबलेट्स घेतो, अनेक प्रकारचे चूर्ण घेतो, तरी सुद्धा ॲसिडिटी ही तात्पुरती कमी होते आणि लगेच पुन्हा 2 ते 4 दिवसांनी मसालेदार खाण्यात आलं, आंबट खाण्यात आलं की ॲसिडिटी वाढते आणि परिणामी मग बेचैन होते, छातीमध्ये जळजळ होते, उलट्या होतात आणि याचा विपरीत परिणाम हा आपल्या लिव्हरवर होत असतो। त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा। 100% तुमची ॲसिडिटी ही कायमची बंद होईल, समूळ नष्ट होईल। 99% लोकांना हा उपाय माहीत नाही आहे आणि हा उपाय तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि खात्री करून घ्या। तर मित्रांनो, आपल्या स्क्रीनवर इथे बघत आहात आपण, याला म्हणतात ईडलिंबू किंवा गळलिंबू असं सुद्धा याला म्हटलं जातं। काही ठिकाणी याला शिवलिंबू या नावाने ओळखलं जातं, काही ठिकाणी याला देवनिंबू या नावाने ओळखलं जातं। इंग्लिशमध्ये याला सिट्रस मेडिका असे याचं शास्त्रीय नाव आहे। तर आपण बघू शकता सिट्रस या कुळातील हे फळ आहे आणि मेडिका म्हणजेच मेडिसिनल यूजसाठी मोठ्या प्रमाणामध्ये वापरण्यात येणारं हे फळ आहे आणि बऱ्याच लोकांना या फळाबद्दलची माहिती नाही आहे। त्यामुळे हा जो रामबाण उपाय ॲसिडिटीवर आहे त्यापासून बरेचसे लोक वंचित आहेत। त्याचबरोबर दुसरं जे इथे आहे ते सेंधा नमक आहे, ज्याला काळं मीठ म्हटलं जातं आणि ते आहे। तर या ॲसिडिटीला समूळ नष्ट करण्यासाठी हे 2 पदार्थ आपल्याला लागतात। एक म्हणजे ईडलिंबू, ज्याला गळलिंबू असं म्हटलं जातं, आणि दुसरं म्हणजे काळं मीठ। तर उपाय करायचा कसा? तर मित्रांनो, काय करायचं आहे, आपण हे अशा प्रकारचं ईडलिंबू किंवा गळलिंबू आणायचं आहे आणि रोज याचे 3 भाग करायचे आहेत। एका दिवशी 1 भाग म्हणजे 1 फोड याची खायची आहे। त्यावर आपण थोडं हे सेंधा नमक, ज्याला काळं मीठ म्हणतो, ते लावायचं आहे आणि सकाळी यामधला जो हा गर आहे हा गर खाऊन टाकायचा आहे। एका लिंबाचे 3 भाग करायचे आहेत आणि 1 भाग रोज सकाळी अंशापोटी खायचा आहे। याला सेंधा नमक लावून खायचं आहे आणि त्यानंतर कोमट पाणी अर्धा ग्लास त्यावर पियायचं आहे। असा उपाय तुम्ही लगातार 20 दिवस करा, तर तुम्ही बघाल की तुमच्या शरीरामध्ये जेवढं काही आम्ल हे अतिरिक्त तयार झालेलं आहे, ज्याचा त्रास आपल्याला होतो, ते पूर्णपणे संडासद्वारे पडून जाईल। पहिले 10 दिवस झाल्याच्या नंतर आपली संडास ही चिकट येईल आणि त्या माध्यमातून पूर्णपणे ही ॲसिडिटी कंट्रोल होईल आणि पुढचे 2 ते 4 दिवस अशा प्रकारे संडास आल्याच्या नंतर आपल्या शरीरातली पूर्ण जी काही ॲसिडिटी आहे, ॲसिड आहे, ते बाहेर निघून जाईल आणि आपलं शरीर जे नॉर्मल होतं त्याप्रमाणे होईल। तर या माध्यमातून पित्ताचे खडे असतील, ओव्हर ॲसिडिटी ज्याला हायपर ॲसिडिटी म्हणतात, ती सुद्धा कमी होते। छातीमधील जळजळ, अपचन, ढेकरा, गॅसेस, त्याचबरोबर पचनक्रिया या संबंधीचे सर्व आजार तुमचे समूळ नष्ट होतील। फक्त 20 दिवस हा लगातार आपल्याला उपाय करायचा आहे। संडास चिकट जरी आली तरी घाबरायचं नाही आहे। रोज 1 फळ, 1 त्याची फोड खायची आहे। अशा 20 दिवस 20 फोडी आपण खायच्या आहेत। फळांच्या 3 फोडी करा आणि त्या मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही अंशापोटी सेवन करा। 100% तुम्हाला आराम होईल। मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन आपल्याला या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये लिंक दिसत आहे, नाव दिसत आहे, टॅब दिसत आहे, तिथे टच करा, बेल आयकॉनला ऑन करा आणि आपल्या मनामध्ये काही शंका प्रश्न असतील तर कमेंट्स करा, जेणेकरून आपल्या शंकेचं समाधान केलं जाईल। धन्यवाद।